फायनली महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार आहे आणि महाराष्ट्रातून प्रथमच महाराष्ट्राचे शिवसेनेचे लाडके शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे भारताचे नरेंद्र मोदींना पायउतार करून पंतप्रधान होणार आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, वाटायची काही गरज नाही. काही दिवसापूर्वी विधानसभेच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा, लोकांच्या मनातील मुख्यमंत्री, अशा अनेक वावड्या आणि अनेक अशा अटी याच गटाने घातल्या होत्या आणि आता तेच परत चाललं आहे. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे. सध्या इंडिया आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हेमंत सोरेन आणि उद्धव ठाकरे हे दोघंजण ऑनलाईन त्या ठिकाणी त्या बैठकीला हजर होते आणि बाकीचे दोघं तिघं जे होते त्या ठिकाणी काँग्रेसनं गद्दारी केली ते इथं आले पण नाहीत. उदाहरणार्थ तामिळनाडूचे ते आता भ्रष्ट माजी मुख्यमंत्री असतील. आता या सगळ्या बैठकीमध्ये ठरलं काय, झालं काय, त्या बैठकीमध्ये नेमके विषय कुठले मांडले होते आणि त्या बैठकीनंतर आता नेमकं राऊत सकाळी 9च्या भोंग्यातनं नेमकं काय काय मोटिवेशन करतात हे बघूया. त्या बैठकीमध्ये फक्त एकच गोष्ट चालली होती, ते म्हणजे पदावरून मोदीला कसं हटवता येईल, भाजप सरकार कसं पाडता येईल. मित्रांनो एक तुम्हाला लहानशी गोष्ट सांगतो. एकनाथ शिंदे साहेबाचं मला ते वाक्य खूप आवडते बरं का, आणि आठवतं पण नेहमी. ते बोलले होते की दुसऱ्याची रेघ मोडून आपली रेघ मोठी करण्यापेक्षा आपली रेघ मोठी करा, दुसऱ्याची रेघ आपोआप छोटी होईल. हा एक विचार आहे. एकमेकाला साथ देऊन पुढे जाणं आणि कुणावरतीही काही अशा कुरघोड्या न करता हे करणं हे एक चांगलं गोष्ट आहे. पण या ठिकाणी संजय राऊतांनी आता काय उठवलं माहिती आहे का, आपण काहीही करू, काही करून मोदींना आपल्याला पदावरून हटवायचं आहे. कारण काय हो, ना खाएंगे ना खाणे देंगे. आम्ही खातही नाही आणि कुणाला खाऊ देतही नाही. हा बेसिक फंडा आहे. आता यामध्ये काही लोकांना वाटेल की सगळे भ्रष्ट लोक हे आपल्या पार्टीमध्ये घेतात, पण ह्या सगळ्या भ्रष्ट लोक परत कधीच तसल्या वाईट मार्गाला जात नाहीत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सक्तरिमी रती वाढो, भूता परस्परे बडो मैत्र जीवांचे. म्हणजे काय माहिती आहे का, जे वाईट आहे त्या वाईटांना चांगल्या मार्गाला लावायचे कामं भाजप करत आहे. ते परत तिकडं राहून तसेच भ्रष्ट कामं करून तसले नालायक विचार मनामध्ये आणून देशाविरोधामध्ये मोदींना विरोध करता करता देशाविरोधामध्ये हे जातील याचा अंदाज अगोदर आलेला आहे. अटल बिहारी वाजपेयींनी पाठीमागे बोलले होते ते असताना हयातीमध्ये की हे भाजपला विरोध करता करता किंवा त्या नादामध्ये हे देशाच्या विरोधामध्ये हे बोलू लागतील आणि ज्यावेळेस हे लोक रामाच्या विरोधामध्ये जातील त्यावेळेस हे बेलासुद्धा पुरणार नाही. हे सगळे लोक रामाच्या विरोधामध्ये गेले होते. काही लोकांना रामाच्या नावापासून ॲलर्जी होती, काही जणांना मंदिरापासून ॲलर्जी होती, काही जणांना कुंभमेळ्यापासून ॲलर्जी होती. असे हे ॲलर्जीवाले सगळे आता एक होऊन एका जागी बैठक करून मोदींना कसं हटवावं, मोदीला कसं हटवण्यात येईल याची स्वप्न बघत आहे. एक पाठीमागे विधानसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे हे वारंवार बोलायचे की या राजकारणाला दिशा येण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांनी हे एकत्रित येऊन काम करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा ठरवावा. त्यामध्ये यांचं म्हणणं असं होतं आणि राऊतांचं म्हणणं कसं होतं की मुख्यमंत्र्यासाठी योग्य माणूस एकच आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे असताना उद्धव ठाकरेंनी लोकांच्या मनामध्ये राज्य केलं, उद्धव ठाकरेंनी तसे कामं केलेत हे राऊत सांगायचे आणि लोकांच्या मनामध्ये हे उद्धव ठाकरे आहेत हे वारंवार राऊत सांगायचे. आणि काकाने तर आपल्या पुस्तकात लिहून ठेवले फक्त 2 दिवस मुख्यमंत्री दालनात आलेले मुख्यमंत्री म्हणजे ऑनलाईन मुख्यमंत्री. मग नेमकं आपण सांगायचं काय, चेहरा स्पष्ट करा, चेहरा ठरवा. इकडनं आपलाच असिस्टंट काय म्हणतो, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्र्याचा चेहरा आहे. आता तीच उजळणी परत होते. उद्धव ठाकरे म्हणतात की दिशा येण्यासाठी म्हणजे पुढलं राजकारण सुरळीत चालण्यासाठी किंवा
या सगळ्या पार्टींना कार्यकर्त्यांना एक योग्य ते दिशा मिळण्यासाठी आपल्या पार्टीचा किंवा ह्या आपल्या गठबंधनाचा एक चेहरा ठरवावा लागतो आणि तो चेहरा ठरवा. मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल, चेहरा ठरवा. राहुल गांधीचा चेहरा आतापर्यंत समोर घेऊन आले होते, काहीच नाही भेटलं. सगळं हे पक्ष बुडायच्या आता वेळेला आलेला आहे. काँग्रेस पक्ष काय राज्यात बुडून गेला आहेच, काही ठिकाणी आहे तिथेही बुडून जाईल. कारण राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची अवस्था मित्रांनो सारखी झालेली आहे. स्वतःचा पक्ष बुडवायला हे स्वतःजणच ते अतिशय प्रेमानं आणि अतिशय शिताफीनं काम करत आहेत. आता मोदींना पदावरून हटवायचं आहे. मोदींना पदावरून हटवून त्या जागी उद्धव ठाकरेला सेट करायचं आहे, असं यांची सगळी काही प्लॅनिंग चालू आहे. आणि यामध्ये फक्त 20च्या आसपास असणारे यांचे आमदार खासदार असतील 8-9, यावरती स्वप्न आहेत की भारताचा पंतप्रधान चेहरा ठरवा. चेहरा कुणाला करायचा आता हे तर सगळ्याचं महत्त्वाचा मुद्दा सांगतो की मोदींना तिथून हलवणं सोडून द्यावं. तो विचार करणंसुद्धा अवघड आहे. कारण मोदींनं ती लोकांमध्ये विश्वास तयार केला आहे. मोदींनं तो आधार लोकांना दिलेला आहे. मोदींनं समाज बनवला आहे, घडवला नाही. घडवला आहे ते गर्दी फार काळ टिकेल असं नाही, पण ती गर्दी बनवलेली आहे. ही बनवलेली गर्दी कधीच धोका देत नाही. मोदींनी हा समाज बनवला आहे सगळा, आणि कशातून फक्त विश्वासामधून सबका साथ सबका विकास हे सगळ्यांना पाहिलेलं आहे. त्यामुळं हे जे काही यांचं प्लॅनिंग आहे, अखंड ह्या आघाडीची जे उरले सुरले पक्ष घेऊन बैठका झाल्या आणि हे उरले सुरले पक्षाच्या जोरावर हे डायरेक्ट पंतप्रधानालाच पदच्युत करून त्या ठिकाणी नवीन PM चा चेहरा दाखवा इथपर्यंत स्वप्न वाढलेले आहे. म्हणजे बघा, मनाची जी मानसिकता असते, मानसिक संतुलन असतं, हे या लोकांचं बिघडलं आहे का? किंवा ह्या लोक आता मेंटली डिस्टर्ब झाले आहेत का? किंवा लोकांची मानसिकता ढासळली आहे का? आपण एक पाठीमागे व्हिडिओ केला होता. काक्रोश जनता पार्टी आली आणि त्या पार्टीमुळं ह्या सगळ्या लोकांनी यांना एक आशा आली. आता माणसं थकून गेले, नेते थकून गेले, पक्ष थकून गेले, काही झालं नाही. पण आता हे झुरळं काहीतरी एक नवीन एखादी क्रांती घडवतील. पण हे शेवटी झुरळच आहेत. यांचं आंदोलन सायंकाळीपर्यंत टिकलं नाही. आता त्यावरून काही लोक म्हणतात की हे झुरळाचं आंदोलन जिंकलं आहे. म्हणजे कसं, शासनानं त्यांना जाऊन परवानगी दिली, त्याच्यावरती कुठली ॲक्शन नाही घेतली, शासन भिलं आहे. बघा, यांची जी बुद्धीची मला कीव येते अक्षरशः. यांचं ते आंदोलन तोंडावर आपटलेलं आहे. हे झुरळं सगळे उत्ताने पडले आहेत, तरीही त्यातून यांना मोटिवेशन मिळतं की हे काही नाही, ह्या झुरळाला शासन भिलं आहे. पण हे झुरळं फक्त भारतातले नव्हते, हे झुरळं टर्कीचे होते, हे झुरळं बांगलादेशचे होते, हे झुरळं पाकिस्तानचे होते. तर ते झुरळं भारतामध्ये आलेच नाहीत. ते इथले काही स्थानिक झुरळं होते ते फक्त आले होते, ते उताने पडले. म्हणजे यांची प्रत्येक जी कोशिश आहे, हे कोशिश फक्त ह्या सरकारला कसं अडचणीमध्ये आणता येईल, कसं हे सरकार उद्ध्वस्त करता येईल, पण ते शक्य नाही आणि ते पॉसिबल पण नाही. कितीही प्रयत्न करा, ताकद किती लावा, ह्या गोष्टी पॉसिबलच नाहीत. फक्त स्वप्न पाहायचे. आता जे स्वप्न उद्धव ठाकरेला पडत आहेत की आता म्हणजे जे मुख्यमंत्री पद आम्ही यशस्वी पार केलं, आता आमच्याकडे ते PM पद द्या. तुमचं मत काय याविषयी नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.